लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार. सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात. पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, बड्या नेत्याची ही मागणी असल्याची सूत्रांची माहिती. आपण सर्वेसर्वा झालोय असं पार्थ पवारांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकतील असं वाटत नाही. अंजली दमानी यांची यावर प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे सुद्धा कार्यकारी अध्यक्ष पद नाही. तर आम्ही चर्चा करून यावर मार्ग काढू. तटकरेंची यावर प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत एनसीपी नेत्यांची पुढील आठवड्यात बैठक. राष्ट्रवादीमधील कथित अंतर्गत कलहावर चर्चा होणार. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीमधील नेत्यांशी चर्चा करणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना समज दिल्याची सूत्रांची माहिती. श्रीवास्तव यांना नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधनं वगळलं होतं आणि त्यानंतर त्यांनी पवार कुटुंबावर काही आरोप केले होते. दरम्यान श्रीवास्तव हे पटेल आणि तटकरेंचे निकटवर्तीय. जात पात धर्म धरून कधीच राजकारण केलं नाही. एखाद्याबद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. तर खरं काय ते लोकांना कळतंच, म्हणूनच मी शांत. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार. तर जी तारीख घोषित केली आहे त्याच दिवशी आंदोलन होईल. वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झालाय. जरांगेंचा आरोप. तर समाजाच्या कल्याणासाठी आम्ही कोणताच विचार करत नसल्याची ही भूमिका. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल. शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचाही आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यावर पुरवणी दोषारोपपत्र. ही कारवाई केवळ टोकन कारवाई वाटते. अमेडिया कंपनीमध्ये दिग्विजय पाटील 1% तर पार्थ पवार 99% भागीदार. मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये दोघेही जबाबदार. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचे या संदर्भात ट्विट चर्चेत. जेलमध्ये असूनही भोंदू करातची कमाई सुरूच. नाशिकच्या रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनातनं भोंदू करातला 3 कोटी मिळणार. गवळणे परिसरामध्ये भोंदू करात आणि त्याच्या पत्नीला मिळणार भूसंपादनाचा हा मोबदला. रुपाली चाकणकरांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून दमानी यांकडून संशय व्यक्त. 28 ऑगस्ट 2021च्या दौऱ्यात किती लोक होते? पोलिसांनी याचा तपास करावा. दमानी यांची मागणी. ताबी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आरोप होते. ज्या जेलमध्ये गेल्यात तर भाजपने त्यांना उमेदवारी देत खासदार केलं. टीसीएस प्रकरणामध्ये आरोप सिद्ध न होताच घरं का पाडण्यात आली? इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आसिफ शेख यांचा सरकारला थेट सवाल. नीट पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयकडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांचा सुद्धा शोध सुरू. त्यांची चौकशी घेतली जाणार. पेपरफुटी प्रक्रियेमध्ये टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचंही उघड. टेलिग्रामवर मोठ्या फाईल्स सहज पाठवता येत असल्यानं त्याचा वापर. अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे सोबत शुभमचं कनेक्शन. नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माइंड सीबीआयच्या ताब्यात. लातूरमध्ये सीबीआयचा तपास आणखी सुरूच. तर पीव्ही कुलकर्णी एनटीएसाठी पेपर सेट करायचं काम करायचा. त्यानंच नंतर पेपर फोडला. हे तपासात उघड. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 3 विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. तर दिल्ली, राजस्थान आणि गोव्यामध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची ही माहिती समोर. अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका. नीट प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानी यांचा संताप. दरम्यान विचार करून मतदान करा. परीक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या सुधारणांची ही मागणी. रोहित पवार राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेणार. राज्यभरातील महिला आणि मुलींच्या अत्याचारासंदर्भात ही भेट. भडगाव पालघरमधील पीडित कुटुंबियांसोबत रोहित पवार दातेंची भेट घेणार. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा 4थीत शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. जळगावच्या धरणगाव तालुक्यातला हा संतापजनक प्रकार. धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नराधम शिक्षकाला अटक. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये 50 वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार. 25 आरोपी सारंग सदावर्तेवर आता गुन्हा दाखल. तर पीडितेच्या मुलानं आरोपीला पकडल्यानं हे प्रकरण उघडकीस. पुण्याच्या भोरमध्ये अल्पवयीन मुलावर 48 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलाला गावाबाहेर नेऊन अत्याचार. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्सची राजधानी या ठिकाणी पोहोचले. तर भारतीय समुदायाच्या नागरिकांकडून मोदींचं उत्साहात स्वागत. आज भारत आणि नेदरलँड या देशांमध्ये काही महत्त्वाचे करार सुद्धा होणार.
परदेशी प्रवासावर कोणताही अतिरिक्त कर नाही. खासगी वृत्तवाहिनीने दिलेली माहिती खोटी. परदेश प्रवासावर निर्बंध लादण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट. पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं. नवीन दर लागू. तर मुंबईत आता पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे 93 रुपयांच्या घरात दर. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यानं ही दरवाढ. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात 107 रुपये 14 पैशांवर. डिझेलही 3 रुपयांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटरवर. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ तर भारतात मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तेवढी करा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. देशात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ तर वाढत्या इंधन दरांविरोधात स्विगी झोमॅटो ते ओला उबर चालकांचा देशव्यापी लॉगआउट. दुपारी 12 ते 5 या वेळेमध्ये लाखो कामगार निषेध नोंदवणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला नागपुरात प्रतिसाद. मनपा पदाधिकारी कर्मचाऱ्यांचा आठवड्यातनं 1 दिवस बस मेट्रो प्रवास करण्याच्या सूचना. प्रशासकीय स्तरावर आता मोठ्या काटकसरीच्या उपाययोजना लागू करण्यात येणार. पालघरच्या बोईसरमध्ये आमदार विलास तरे यांचा ग्रीन संदेश. विलास तरेंनी इलेक्ट्रिक वाहनातनं मतदारसंघाचा दौरा केलाय. विलास तरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. बुलढाण्यात डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःला वखराला झुंपण्याची वेळ. संग्रामपूर तालुक्यातली ही घटना तर शेतकामासाठी ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देण्याची ही मागणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा सीएनजी गॅसचा तुटवडा. पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर गर्दी. तांत्रिक अडचणीमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन 2 दिवसांपासून बंद. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका फर्निचर मॉलवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या. फर्निचर मॉलचा मालक अशोक नैन ड्रग्ज तस्कर असल्याचा बिश्नोई गँगचा दावा. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं मध्यरात्रीपासून ठिय्या आंदोलन. शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आंदोलन केल्याची माहिती. दरम्यान आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मोठ्या संख्येनं विद्यार्थी आंदोलनात सहभागी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण केंद्र सुरू राहणार. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची ही माहिती. तर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सकाळी 10 ते 12 या दरम्यान तक्रार निवारण केंद्र चालणार. नागपूर शहरामध्ये विजेची मागणी पोहोचली 914 मेगावॅटवर. अनेक भागांमध्ये ब्रेकडाऊन आणि ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होत असल्याच्या या घटनांसमोर शहरातील वीज वितरण यंत्र अक्षरशः ऑक्सिजनवर. जळगावच्या 40 गावात गेल्या 2 दिवसात तापमानात 3 अंशांची घट तर 40 गावात तापमानानं 44 अंशांचा हा टप्पा गाठला होता. धरणातील पाणी पातळीमध्ये ही घट. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसराला मिळणार 2 MLD पाणी तर MIDC प्रशासनाकडून लवकरच हा पाणी पुरवठा सुरू करण्याचं आश्वासन. सिडको भागातील महिलांनी MIDC कार्यालयामध्ये मांडला होता ठिय्या. बुलढाण्यामध्ये पोलिसांच्या सतर्कतेनं बालविवाह रोखला. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश. चाइल्ड हेल्पलाईन नंबर 112 ठरला देवदूत. कंट्रोल रूमला एका निनावी इसमानं कॉल केल्यानंतर विवाह रोखण्यात यश. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरी तर पालघर जिल्हा परिषदेतला धक्कादायक प्रकार समोर. बोगस प्रमाणपत्राचा भंडाफोड होताच महिला कर्मचाऱ्याला पुण्यात अटक. शिंगणापूरमध्ये दर्श अमावस्येनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी. मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी विशेष नियोजन. 19 मे पर्यंत 24 तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्याचाही निर्णय. बुलढाण्याच्या मेहकरमधील नागेशवाडीमध्ये डायरियाचा फैलाव तर ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. जळगावच्या भुसावळमधील खडका रोड परिसरात रस्त्याच्या डिव्हायडरवर म्हैस अडकली तर अडकलेल्या म्हशीला डिव्हायडरवरून तोडून बाहेर काढण्यात आलं तर हायड्रॉलिक ब्रेकरच्या मदतीनं डिव्हायडर फोडल्यानंतर या म्हशीची सुटका. धाराशिवच्या भूम शहरामध्ये मध्यरात्री 2 गटात राडा तर भूम शहरातल्या गोलाई चौकात 2 गट आमने-सामने. दोन्ही गटातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान भूम शहर बंद ठेवण्याच्या काही संघटनांचा इशारा. धाराशिवच्या उमरग्यामधील श्री रामलिंग चौंडेश्वरी मंदिराच्या सभागृहाचं लोकार्पण. जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषाताई गायकवाड आणि पंचायत समिती सभापती आकांक्ष चौगुले यांच्या हस्ते हे लोकार्पण. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची राजापुरात धडक कारवाई. महसूल विभागातील 2 महिला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं. सातबारा उतारावर फेरफार मंजूर करण्यासाठी मागितली होती 20,000ची लाच.
कोल्हापूर राधानगरी मार्गावरील पुईखडी या घाटात विराट गौतम यांची आत्महत्या. अपघातात ज्या ठिकाणी संपूर्ण कुटुंब गमावलं त्याच ठिकाणी विराट गौतम यांची आत्महत्या. तर आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी आणि मुलांच्या स्मरणार्थ हारही अर्पण केले. जालन्यात बहिणीची बदनामी केल्याच्या रागातनं भावानं 19 वर्षीय तरुणाची हत्या केली. अंबड तालुक्यातल्या रुई गावातला धक्कादायक प्रकार. 2 संशयित आरोपी तीर्थपुरी पोलिसांच्या ताब्यात. शेतावरील झोपडीमध्ये एकट्या असलेल्या विवाहित महिलेची गळा आवळून हत्या. पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या मोडगाव खोरीपाडा इथली ही घटना. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या पंचवटी परिसरातील दरोड्याचा सीसीटीव्ही समोर. तर काल ज्वेलर्सच्या दुकानामध्ये सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी 5 ते 6 जणांकडून समृद्धी ज्वेलर्सवर दरोड्याचा हा प्रयत्न. तर प्रतिकार करताना दुकान मालकासह 2 कामगारही जखमी. पालघर शहरामध्ये घरफोडीच्या घटनेचा उलगडा. सराईत चोर पोलिसांच्या जाळ्यात. तर देवीच्या मार्गावरील नंदाभुवन या इमारतीमध्ये चोरट्यांनी 1.5 लाखांचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला होता. आरोपी विरोधात याआधी सुद्धा चोरीच्या तक्रारी. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.